चला सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताई आणि दादांचं स्वागत आहे। तर चला तर आता मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून आपले दिवसभराची कामं लवकर आटपतील आणि आपण थोडंसं दिवसातून काही होईना तर फ्री होऊ। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। तर पाहू शकता इथं मी स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे। तर आज मी हरभऱ्याची उसळ करणार आहे भाजीला आणि इकडे तांदूळ जिऱ्याची भाजी मस्त ते पण करून घेणार आहे। तर तांदूळ जिऱ्याची भाजी मस्त धुवून घेतलेली आहे, स्वच्छ निसून आणि धुवून घेतलेली आहे, कारण की त्या भाजीला तांदूळ जिऱ्याच्या भाजीला असते माती। तर ते 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि बाजूला थोडीशी सुकायसाठी ठेवून द्यायची। तर इकडे मी पूर्ण भाजीची तयारी करून घेतलेली आहे, मसाला काढून घेतलेला आहे आणि भाजीला फोडणी देत आहे। तर अशा पद्धतीने मस्त फोडणी दिलेली आहे। तर आपला मसाला एकदम असा तयार झालेला आहे। तर आता मी टाकणार आहे त्यातनी थोडीशी शिजलेले हरभरे असे। तर हरभऱ्याची आज उसळ आहे। पटापट म्हटलं चला करून घेऊया काम। आज आरबीचा शनिवार होता तर आरबी पण लवकर येणार होती। तर बघू शकता मस्त आपली उसळ ती हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे। तर आता इकडे मी ठेवणार आहे लोखंडी कढई तवा आणि त्याच्यात टाकणार आहे थोडंसं तेलात टाकणार आहे जिरं मोहरी मोहरी नाही मिरच्या। तर मिरच्या मस्त अशा खोडून घेतलेल्या आहेत मी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ आता आपल्याला पूर्णपणे टाकायचं नाही आहे भाजीत, कारण की जी तांदूळ जिऱ्याची भाजी आहे ते आपण ज्यावेळेस शिजायला टाकतो त्यावेळेस आपल्याला अशी भरपूर दिसते, पण शिजल्यानंतर ते थोडीशी कसं होते तर मग शिजल्यानंतर त्यातनी मीठ टाकायचं। कधी पण कोणत्या अशा भाज्या असल्या हिरव्या त्यातनी आपण अशा करा, मेथीची भाजी असो पालकाची भाजी असो, कारण की शेवटी मग ते थोडीशी कमी होते, थोडीशी काय खूप सारी अशी कमी होते। तर बघा शिजून झालेली आहे मस्त भाजी। त्यात मी आता टाकलेलं आहे मीठ। अशानं मीठचा आपल्याला अंदाज एक लागून जातो आणि व्यवस्थित आपली भाजी खारट वगैरे होत नाही। तर पीठ मस्त मी ती चुरून घेणार आहे। तर पाहू शकता आपली तांदूळ जिऱ्याची भाजी पण शिजलेली आहे। पीठ मी तिकडे चुरून घेतलेलं आहे आणि म्हटलं हॉलची थोडीशी साफसफाई करून घेते, जे सामान होतं ते उचलून घेते, कारण की साफसफाई म्हणजे असं काही राहिलं नव्हतं, सगळं झालेलं होतं आणि स्वयंपाकच बाकी होता। तरी म्हटलं चला एकदा हात फिरून घेऊया। तर इकडे बघा मी मस्त पोळ्या करून घेते। गेलते वावरात गेले आणि वावरातून येतील म्हटलं चला तर मग आता जेवण द्यायचं होतं, कारण की सकाळी त्यांनी नाश्ता केलेला नव्हता। आरवीसुद्धा लवकरच येणार होती, तर मग म्हटलं स्वयंपाक बनवून घ्या। आज काही सकाळी नाश्ता काही बनवलाच नव्हता। तर अशा पद्धतीने मग पटापट मी सगळे कामं आटपून घेतलेले आहेत आणि आता शेवटच्या पोळ्या आणि बेसिंगमध्ये पाहू शकता तुम्ही पसारा, तेवढा पसारा आटपायचा राहिला होता। तर हे बघा पोळ्या मस्त मी पूर्ण करून घेतलेला स्वयंपाक आणि आता जी भाजी होती कढईत ती बी छोट्याशा स्टीलच्या गंजातनी ती भाजी काढून घेतलेली आहे आणि मस्तपैकी ती एका साईडने ठेवून देणार आहे। नंतर हा पसारा मी आवरणार आहे। तर हा पसारा पाहू शकता तुम्ही, असा खूप सारा पसारा होते, कारण की माझा किचन ओटा आहे लहान, त्यामुळे पसारा जास्त होतो। चला ठीक आहे, काही विषय नाही। तर भांड्यांनी टोपल्यातले भांडे पूर्ण रॅकीत लावून घेतले व्यवस्थित आणि खालचे जे खरकटे भांडे होते सिंकमधले ते पूर्ण असे घासून घेतलेले। तर घासून घेतल्या मग स्वच्छ पूर्ण असं म्हटलं चला आता जेवायच्या आधी हे काम करून घेतलं तर मग कसं आपले जे आपण जेवण करतो तेच भांडी राहतात, म्हणून मग मी म्हटलं हे भांडे पटापट आपण धुवून घेऊया। चला मग बाकीचे म्हटलं कामं सगळे आटपलेले होते, कारण की सकाळी 5:30चा जो टाईम असतो तर तो 10 वाजेपर्यंत व्यवस्थित पूर्ण कामं होतात, एकसारखे सुरू राहिलेत। तर स्वयंपाक झाले आणि भांडी सुद्धा घासून झालेले होते। अजून आरवीच्या पप्पाचा काही पत्ता नव्हता, तर म्हटलं चला थोडंसं आपण वाटा क्लीन करून घेऊया, नंतर मग आले की जेवण होतेच आपलं। तर राहिली ते पण भांडे घासून घेतलेली आणि वाटासुद्धा क्लीन करून घेतलेला होता। तर मग म्हटलं आरवी आता येते, तर आरवीला काही ही भाजी आवडत नाही, तिला भाजी पाहिजे दुसरीच,
तर तिच्यासाठी म्हटलं काय बनावं, तर आरवीला विचारीन म्हटलं आधी, नंतर मग भाजी बनवेन. खाल्ली तर ठीक, नाही तर मग दुसरी भाजी बनवच लागते आरवीसाठी. तर अशा पद्धतीने पूर्ण बेसिंग वगैरे भांडे वगैरे घासून झालेली. तर बघा असं एकदम स्वच्छ करून जर आपण जेवण केलं तर खूप आपल्याला जेवण पण करा वाटते आणि मन एक असं प्रसन्न होऊन आपलं बाकीचे कामं पण करतात. हे बघा आता मी गुंड असा घासून घेणार आहे आणि माठ भरणार आहे, कारण की माठ रात्रीनं भरलेला नव्हता. तर म्हटलं माठातलं पाणी कसं आता ऊन तपत आहे, पाणी नाही, पाऊस नाही आहे, तर म्हटलं पाणी थंडच पाहिजे. तर त्यासाठी मस्तपैकी मी ती माठ धुवून घेतलेला आणि गोंड पण मस्त धुतलेला आणि एक आरोची कॅन असते आणलेली. तर आरोच्या कॅनीनं तर मस्त गाळून पाणी भरून घेतो म्हटलं आता. तर बघू शकता माठ वगैरे आणला. आता माठसुद्धा म्हटलं चला माठ धुवून घेऊया आधी. तर व्यवस्थित माठसुद्धा स्वच्छ अंदर हात कसं टाकून मस्त स्वच्छ माठ धुवून घेतलेला आहे. तर पटापट चला म्हटलं आपले हेच काम आटपून घेऊया. मग मस्त पाणी टाकलं. तर पाहू शकता माठातनी पाणी आणि माठातलं पाण्याची चव वेगळीच असते. चला म्हटलं मग आता आरवीचे पप्पा आले होते, तर पापड वगैरे दिले त्यांना भाजून आणि त्यांना म्हटलं जेवण देऊया आता. तर व्यवस्थित असे पापड घेतलेले भाजून आणि माठ भरून ठेवलेला आणि म्हटलं चला थंड पाणी आता नंतर होतेच मग दिवसभर. तर यावेळेस कसं पावसाळ्यात जास्त माठ भरून ठेवत नाही मी, कारण की पाखरं जे असतात पाखरं इकडं असतात ते पडायची शक्यता राहते. तर कधी मग ती एखाद्या कापडानं तोंड वगैरे बांधून माठाचं मग भरून ठेवून द्यावं लागते, कारण की थंड पाणी हे पाहिजेच. फ्रीजमधलं पाणी मी पित नाही. तर अशा प्रकारे मी पापड भाजून घेतलेली. तो बघा आरवीच्या हातचा पापड आहे. तर कसा जळतो, आरवीने जळाजुळा केलेला. तर जळला म्हटलं काही विषय नाही, जाऊ दे, लेकरू करून पाहते ठेसले झालेलं. तर अशा पद्धतीने पापड भाजून घेतले आणि अहोंना मग मी दिलं जेवण. तर आंबा वगैरे कापून घेतला आणि लोणचं आहे, पण म्हटलं आंबे आहेत आता तर जाऊ द्या, सध्याचे आंबा कापून द्यायचा. तर अहोंना आंबा दिलेला कापून आणि मस्तपैकी जेवण बनवलं, पूर्ण ताट बनवलं आणि अहोंच्या पुढे देऊन दिलं. चला मग अहोंनी जेवण केलं. अहोंना जेवण दिल्यानंतर मग मी पण जेवण करायला बसली. चला तर मग तुम्हाला दाखवतेच आता ताट कसं बनवलेलं आहे मी. तर आपलं असं ताट पूर्ण तयार झालेलं, मी अहोंना जेवण दिलं. चला या मग तुम्ही पण जेवण करायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.